विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2 वर्ष सीईटी, जेई या एक्झामसाठी तुम्ही कठोर मेहनत घेतली होती. ओके. आणि सीईटीचा पेपर पण तुम्हाला चांगला गेलाय. लवकरच रिझल्ट लागेल किंवा काही मुलं रिझल्ट नंतर सुद्धा हा व्हिडिओ कदाचित बघत असतील. महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला पाहिजे बेस्ट कॉलेज. मग मी इथं माझा काही अनुभव तुमच्यावर शेअर करणार आहे. तो व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. शेवटपर्यंत बघायचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा बाळांनो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट मी सुरुवात कुठल्या गोष्टीपासून करतोय ते नीट लक्ष द्या. बघा, नीट समजून घ्या. माझ्या एका स्टुडंटला ओके 200 पैकी 196 मार्क होते सीईटी. त्यावेळेस पर्सेंटाईलची स्कीम नव्हती, लक्षात घ्या. रँक मॅटर करतो त्यावेळेस. आता एवढ्या मार्काला रँक त्याची 54 होती. बघा, रँक किती होती? 54. बघा, तणाव काय असतो मी एक एक गोष्ट एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. मग ऍक्च्युली हा मुलगा साताऱ्यातील आहे, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी मधून आहे. कॉलेज आम्हाला सीओईपी पाहिजे होतं. ओके, त्यातही ब्रांच ईएनटीसी हवी होती बरं का. ईएनटीसी घ्यायचं ठरलं होतं. तर सगळ्यात महत्वाचं, ईएनटीसी ला जागा किती आहेत? सीओईपी मध्ये 60 जागा होत्या त्या काळात. समजा 60. त्यातल्या आउटसाइड अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% जागा असतात, म्हणजे 18 जागा. 18 पैकी आता हा स्टुडंट ओपन मधून होता. मग ओपन साठी 50% म्हणजे 9 जागा. त्यातही महिलांसाठी राखीव, महिला म्हणजे मुलीवर करे बाळांनो. मग एवढ्या त्यांच्या जागा राखीव. मग उरलं काय? मग मनात काय भीती होती की आपली स्टेट रँक तर 54 आहे, मग मला हे कॉलेज मिळेल का? अरे मिळतं, मिळतं. तुम्ही तसा हिशोब लावूच नका, लक्षात घ्या. मिळालं कॉलेज, मिळालं. म्हणजे पहिला तणाव तुम्हाला सांगितला. आता अगदी गेल्या वर्षीची गोष्ट सांगतो. आता स्टुडंट पुण्यातलाच आहे बरं का. स्टुडंट पुण्यातलाच आहे, एक्स्ट्रॉर्डनरी स्टुडंट आहे आणि 99.4 पर्सेंटाईल मिळाले. तेही चूक कुठे झाली ते पण तुम्हाला सांगतो बरं का. जेईचा पहिल्या अटेम्प्ट मध्ये 95 पर्सेंटाईल होते. ओके. आणि स्टुडंट ब्रिलियंट होता. ब्रिलियंट स्टुडंट होता बरं का. म्हणजे सगळं नॉलेज परफेक्ट होतं. मग भेटायला मला आले होते, डिस्कशन झालं, काउन्सिलिंग झालं. मग जेव्हा त्याचं नॉलेज बघितलं तेव्हा मी त्यांना विचारलं की तुमचा प्लॅन काय? तर त्यांनी प्लॅन काय सांगितला की सेकंड अटेम्प्ट साठी ट्राय करायचा जेई आणि त्यात 99 प्लस पर्सेंटाईल आणायचं की जेणेकरून एनआयटी सारखं चांगलं कॉलेज मिळेल. आयआयटी जाऊ दे म्हणूया आपण, एनआयटी तरी. ओके. बर. पण झालं काय की सेकंड अटेम्प्टला स्कोर आणखी लो झाला. 95 पण नाही, कमी आला. तणाव, टेन्शन सगळ्या गोष्टी मॅटर करतात, लक्षात घ्या. पण त्यामुळे झालं काय, सेकंड अटेम्प्ट लक्ष दिल्यामुळं आमच्याकडे फक्त 14 दिवस उरले होते सीईटी साठी. मग त्यातही चांगला स्कोर त्यानं आणला 99.4. पण स्टुडंट एक्स्ट्रॉर्डनरी आहे. अगदी आयआयटीचं स्वप्न होतं. ओके, होतं, झालं असतं जर तणाव हँडल करायला जमला असता तर एक्झाम सेंटर मधला. पण जाऊ दे. मेन मुद्दा काय आपलं, काय काउन्सिलिंगचं चाललंय ना, लक्षात घ्या. आता झालं कसं की पहिल्या 2-3 राऊंड मध्ये याला कॉलेज मिळालं व्हीआयटी. मग त्याचं म्हणणं काय होतं बघ, हा आता व्हीआयटी बऱ्याच मुलांसाठी ड्रीम कॉलेज आहे. होय, व्हीआयटी साठी व्हीआयटी पाहिजे ऍडमिशन. म्हणजे ज्यांना 95, 96, 97 पर्सेंटाईल आहेत ना, हे काठावरचं पर्सेंटाईल आहे व्हीआयटी साठी. ऑब्व्हियसली त्यामुळे व्हीआयटी पाहिजे. त्याच्या खालचं कॉलेज नकोय. आता व्हीआयटी आणि वालचंद असं कंपॅरिझन केलं, वालचंद तर बेस्ट कॉलेज आहे, पण नाही, मुलं व्हीआयटीला प्रेफरन्स देतात देतात. होय, वालचंद पेक्षाही व्हीआयटीला प्रेफरन्स देतात. वालचंद बेस्ट आहे बरं का. पीसीसीओ व्हीआयटी, व्हीआयटी कडे ओढा जास्त आहे, पीसीसीओ कडे कमी आलाय, कमी आलेला आहे. मग या स्टुडंटला व्हीआयटी मिळालंय, पण नाही ना बाळांनो. इतका नाराज होता की विचारूच नका. व्हीआयटी मला नाही जायचं त्या कॉलेजमध्ये. मी 1 वर्ष रिपीट करेन. पण सांगू का तुम्हाला, अरे स्पॉट राउंड असतात, वेगळे वेगळे राउंड असतात बरं का. ते मला आता फुल फॉर्म येत नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो की त्या गोष्टीचा, पण वेगळे राउंड आहेत बरं का. इन्स्टिट्यूशन लेव्हलचे राउंड असतात. पण यावर्षी सीईटी सेल काय चेंजेस करतील तुम्हाला माहित नाहीये. पण आमची टीम त्या सगळ्या गोष्टी अगोदर जाणून घेईल आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही डाऊट आला तर. पण सांगतो, लास्ट राउंड पर्यंत त्याला गेलं, पीआयसीटीसीएस मिळालं. ओके, हे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. 99.3 ची पण एक स्टुडंट होते. ओके, तिला व्हीआयटी मिळालं, ती नाराज. पण फायनलला तिला कमेंट्स मिळालं. ओके, कमेंट्स मिळालं. ऍक्च्युली पीआयसीटी 99.3 ला ओपन मधून नाही मिळालं, पण कमेंट्स कॉलेज मिळालं. जर पाहिजे ती ब्रांच मिळाली. ओके, म्हणजे आता असं होणार आहे की सुरुवात कशी केली बघा. मी आपलं टायटल काय होतं की आपल्याला ना बेस्ट कॉलेजात लो पर्सेंटाईल, लो पर्सेंटाईल. पण याचा अर्थ मी तुम्हाला असं वाटलं असेल की जादू होईल, चमत्कार होईल, मला 50 पर्सेंटाईल आहेत आणि मला सीओपी मिळेल. असं होणार नाहीये बरं का. असं होणार नाहीये, लक्षात घ्या. होईल की
पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकली हँडिकॅप असेल, ऑर्फन असेल किंवा एखादी टिपिकल ब्रांचचं मेरिट ऑलरेडी कमी आहे आणि ऑलरेडी एसटी कास्टमध्ये असेल, एसटी कास्टचं मेरिट थोडं खाली असतं बरं का रे बाळांनो, असतं. पण हे तुम्हाला माहिती आहे का? या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत ह्या दिवसात बरं का आता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय मला म्हणायचं आहे, की कुठल्याही पर्सेंटाईलला तुम्ही सॅटिस्फाईड असणार नाहीये. तुमचं पर्सेंटेज तुम्हाला कायम लोच वाटणार आहे. हा पहिला पॉइंट. बघा ना, 196 वाल्याला पण लो फिलिंग येत होतं. 99.4, 99.3, 99 वाले तर आणखीन तणावात. त्याला माहित आहे गॅरंटीनं पी-आय-सी-टी मिळत नाही, सी-ओ-ए-पी मिळणार नाहीये. म्हणजे 99 पडून पण तणाव. अरे सेलिब्रेट करा ना. 99 पाडलेत तुम्ही पर्सेंटाईल. मग त्या 90 तुमचा पहिला काय करायचं हा व्हिडिओ बघून, की तुम्हाला असं करायचंय, की काय? काय महत्वाचं आहे, की मला माझ्या पर्सेंटाईलवर कोणतं बेस्ट कॉलेज मिळेल याची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. होय. मग मी तुम्हाला सांगू का? या गोष्टीसाठी, याच्यासाठी वेगळे-वेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. फ्री ॲप्लिकेशन्स बघा भरपूर आहेत. कॉलेजची लिस्ट तयार करा. हां, या गोष्टीला लागा पाठीमागं तुम्ही. आता काय होतं माहितीये का? 4 नावं तुमच्या नजरेसमोर येतात. व्ही-जे-टी-आय, सी-ओ-ए-पी, पी-आय-सी-टी, सरदार पटेल मुंबईचं लक्षात घ्या, वालचंद, व्ही-आय-टी ह्याच्या पुढे पण कॉलेजेस आहेत रे आणि ते देखील चांगली कॉलेजेस आहेत, चांगले कॉलेजेस आहेत. म्हणजे आधी कोल्हापूर भागात म्हणलं तर आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टी ही नावं समोर येतात. ओके. तुम्हाला सांगतो आता काही जण मध्ये हे नाही चांगलं कॉलेज, ते नाही चांगलं कॉलेज. आता सांगू का तुम्हाला पर्सेंटाईल मॅटर करणार आहे ना. तुला किती पर्सेंटाईल आहेत त्याच्यानुसार तू त्या रेंज मधलं बेस्ट कॉलेज घेतलं पाहिजे. ऑब्व्हियसली सगळ्यांच्या लिस्टमध्ये पहिलं नाव सी-ओ-ए-पीच असतंय. पण रिअॅलिटीमध्ये मिळणार आहे का? नाही. पण टाका. कारण फर्स्ट काही ऑप्शन कंपल्सरी असतात रे बरं का बाळांनो. हां. तुम्ही पहिल्या नंबरला एकदम लोअर लेव्हलचं कॉलेज टाकलं टियर 3 पहिलंच नाव टाकलं आणि मिळालं तर ऑटो फ्रीज होतं. चेंज पुन्हा करता येत नाही कॉलेज. ह्या सगळ्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. मग आता आम्ही काय करतोय, मी तुम्हाला सांगतो सह्याद्री ट्युटोरियल आहेच. त्याचबरोबर टेक एस्पायर आपलं चॅनल आहे. प्रदीप फुंदे सरांचं. इथे तुम्हाला डिटेल व्हिडिओ मिळणार आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बरं, मग आता मला काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट कॉलेजची लिस्ट. मग तुम्ही YouTubeवर टॉप 20 कॉलेजेस असे व्हिडिओ सर्च करायला गेला, तर खूप चांगले व्हिडिओ तुम्हाला मिळतील. भरपूर ऑलमोस्ट प्रत्येक अ, चांगल्या शिक्षकांनी याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत. मी बनवलाय 4-5 वर्षापूर्वी. ओके. पण यावेळेस मी पुन्हा बनवणार आहे. मी प्रत्येक पर्सेंटाईलच्या रेंजला व्हिडिओ बनवणार आहे. खूप इम्पोर्टंट आहे तो. हां, तुम्हाला जर 99 प्लस पर्सेंटाईल असतील तर कोणते कॉलेजेस आहेत? 95 टू 99 या रेंजमध्ये कोणते कॉलेजेस आहेत? ही एक लिस्ट तुमच्याकडे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं रे बाळांनो, ब्रांच ठरवा रे ब्रांच. ओके. हां. काय होतंय, की तुम्ही बरेच जण पहिला ऑप्शन असतो सीएस टॉपच्या कॉलेजमध्ये हां. नंतर काय? आय-टी, पुन्हा ए-आय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, ए-आय-एम-एल म्हणूया म्हणता तुम्ही बरोबर आहे. आणि हे मिळत नाही तर मला चांगल्या कॉलेजमध्ये ई-एन-टी-सी पाहिजे. ओके. ई-एन-टी-सी पण ई-एन-टी-सी ब्रांच घेताना तुम्ही त्या ब्रांचच्या सीनियर मुलांशी बोला. मी नर्व्हस बघितलेत मुलं पुन्हा प्लेसमेंटच्या वेळेस. कारण काय इश्यू आहे मला माहित नाही. मी तुम्हाला सांगू का मी एका मुलाशी बोललो ती गोष्ट सांगतोय. पण म्हणून त्या मुलानं मला सांगितलं म्हणून लगेच त्यावर विश्वास तुम्ही ठेवणं गरजेचं नाही. त्याचं म्हणणं होतं, की ॲक्चुअली प्लेसमेंटसाठी ज्या कंपन्या येतात त्या ई-एन-टी-सीसाठीच खास येणाऱ्या कमी असतात. त्या मुलाचं म्हणणं होतं. मग मुलं काय करतात, की सीएससाठी जे आलेत कोडिंग वगैरे तिकडे मुलं वळतात. मग मला पहिला प्रश्न होतो, की इकडेच यायचं असेल तर ई-एन-टी-सी कशाला घेतलं? मग तुम्हाला माहिती आहे ते एचआरवाले कसे चॅप्टर असतात. पेमेंट मग रिड्यूस करतात. तुम्हाला गरज असते. मग तुम्ही ते पॅकेज स्वीकारता कमी किमतीत. काम जास्त करता तुम्ही. तणाव तो वेगळाच म्हणूया आपण. मग ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही आत्ता कॉम्प्रोमाईज करून ई-एन-टी-सीकडे जात असाल, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण थांबा ना, मी त्या मुलाशी बोललो. हां, खरं असेल सगळी गोष्ट. पण तुम्ही सर्च करा ना. तुम्हाला जर ई-एन-टी-सीच करायचं असेल तर. आता माझा एक स्टुडंट आहे. ओके. सी-ओ-पीतून ई-एन-टी-सी केलं. ओके. आता अमेरिकेत गेलाय पुढच्या फर्दर स्टडीसाठी. प्रॉब्लेम आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे सगळ्या ब्रांचेस चांगल्या आहेत. अगदी मेकॅनिकल तर बेस्ट आहे रे बाळांनो. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अगदी पहिल्यापासूनच्या इंजिनिअरिंग यांच्यापासून सुरू झालं होतं म्हणूया आपण. मग तुम्हाला ब्रांच ठरवायची आहे, कॉलेज ठरवायचं आहे. अरे काम भरपूर आहे. मग चूक कुठं होते बघा. ओके. चूक कुठं होते, की तुम्ही बसताय रिझल्ट पर्यंत निवांत. हो, रिझल्ट पर्यंत तुम्ही निवांत बसताय. मग रिझल्ट लागल्यानंतर मग तुमचं सर्चिंग सुरू होतं. आणि जेव्हा कॉलेजची लिस्ट तयार होते, तेव्हा पालक कॉलेज बघायला जातात. लिस्टमध्ये नाव टाकल्यानंतर बघायला जातात. मी काय म्हणतोय, आत्ताच वेळ आहे. काही जवळच्या कॉलेजेसना व्हिजिट द्या ना तुम्ही. बघा त्यांच्या तिथल्या मुलांशी भेटा ना. सीनियर मुलांशी बोला.
चांगल्या टॉपर्स मुलांशी बोला बरं का. नाहीतर बाहेर उभारलेत पोरं त्यांना विचारलं ना, तर प्रत्येक कॉलेजचा मुलगा काय म्हणतो माहिती आहे, "ए आमच्या कॉलेजला घेऊ नको, दुसरीकडे कुठेही घे. आमच्या कॉलेजला घेऊ नको." अशी खूप मोठी लोकं म्हणजे खूप लोकं असतात, की जेणेकरून हे असं बोलतात. मग तसं नको. तुम्ही बघा, तुमची रिक्वायरमेंट काय आहे बघा. आता मुली असतील तर सेफ्टी ही सगळ्यात मोठी इम्पोर्टंट गोष्ट आहे. हॉस्टेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे का? आणि मुली म्हणलं, की फीज हा मोठा मोठा इम्पोर्टंट पॉइंट आहे. आता मुलींना शिक्षण माफ आहे. अरे मुलींना शिक्षण माफ आहे, पण त्या कॉलेजची डेव्हलपमेंट फीस 1,00,000 रुपये असल्यावर काय करणार? ट्युशन फी 15,000, डेव्हलपमेंट फी 1,00,000 आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत ही गोष्ट घडते जास्तीत जास्त. गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत. त्यामुळे तोही मुद्दा महत्वाचा आहे. मग आपल्याला बेस्ट कॉलेजात लो पर्सेंटाइल मिळवायचं आहे ना, तुमची कॉलेजची लिस्ट पाहिजे. ऑब्व्हियसली या लिस्टमध्ये टियर 1 येणार आहे. टियर 2 किंवा टायर म्हणतात काही जण याला किंवा ठीक आहे मी टियर 2 म्हणजे लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 चे कॉलेजेस म्हणूया आपण. लेव्हल 4 पण आहेत का? असतील लेव्हल 4 चे पण कॉलेजेस असतील. नवीनच सुरू झालेत. काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये आणि समजून घ्या मी काय सांगतो ते लक्षात घ्या. काय आहे, बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात बघा. आता समजा तुम्हाला आहे 85 पर्सेंटाईल. ओके, 85 पर्सेंटाईल. तर या केसमध्ये तुम्हाला टॉपच्या कॉलेजमधलं अगदी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल जमणार नाहीये. ओके. बर 85 ला अगदी टियर 3 चं कॉलेज कसं तरी सीएस मिळू शकतंय. होय. साताऱ्यात मी तुम्हाला सांगतो 4-5 कॉलेजेस आहेत, ज्यांना तुम्ही तुमच्या लेव्हलला काही म्हणा. मला ती बेस्ट वाटतात. पण तिथं सुद्धा सीएसचं कट ऑफ आता 90च्या आसपास चाललाय. सीएसचं डिमांड वाढले त्यामुळे कट ऑफ ऑब्व्हियसली वाढलेला आहे. मग 85 ला मला टियर 2 म्हणजे पुण्यातलं बऱ्यापैकी सेकंड लेव्हलचं कॉलेज म्हणजे सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी, पीसीसीओए सोडून बाकीचे कॉलेजेस पण चांगले आहेत. त्यातलं तुम्हाला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मिळू शकतं. चान्सेस आहेत. मग तुम्हाला असा पण विचार करावा लागणार आहे. ऑप्शन फॉर्म भरताना आता मी तुम्हाला सांगतो माझ्यासाठी सगळेच कॉलेजेस बेस्ट आहेत. पुण्यात जर लिस्ट काढली ना मला चांगले वाटतं ते कॉलेज एआयएसएसएम आहे, मॉडर्न आहे, पीव्हीजे आहे, एमएमसीओई म्हणजे मराठवाडा मित्र मंडळ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सुद्धा मला ठीक नाही चांगलंच वाटतात कॉलेजेस. होय. आणि डी.वाय. पाटील, पिंपरी, डी.वाय. पाटील, आकुर्डी काय कॅम्पस आहे. मुलांना बघितलं की ते प्रेमात पडतात मुलं. चांगलं आहे. बरं सगळ्यात महत्वाचं विद्या प्रतिष्ठान बारामती. त्याचं नाव कमलनयन बजाज असं आहे लक्षात घ्या. ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगतो एक 20 वर्षापूर्वी पुण्यातल्या कॉलेजपेक्षा तिथलं मेरिट जास्त असायचं बऱ्याचशा कॉलेजपेक्षा. पण आता मुलांचाच ओढ काय कल पुण्याकडे असल्यामुळे बाकीचे कॉलेजचे ऍडमिशन्स कमी झालेत. आमच्या इथल्या आर-आय-टी, के-आय-टी कमी झालेत ऍडमिशन. सगळे पुण्याकडे चालले टॉपची मुलं. बरोबर आहे मी मान्य करतोय. पण विद्या प्रतिष्ठान बघून तर या. 700 एकरचा कॅम्पस आहे तो लक्षात घ्या आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या फॅसिलिटीज आहेत. कुठे धावपळ नाही, काही नाही. आणि माझे आतापर्यंत त्या कॉलेजला जेवढी मुलं होती, बऱ्याच नाही 99% मुलांची प्लेसमेंट झालेली आहे. होय, झालेली आहेत. पुण्यातल्या टॉपच्या कॉलेजपेक्षा प्लेसमेंट नक्की कमी असतील, नक्की कमी असतील. पण नाही असं नाहीये. केबीपी मधून माझ्या काही सिव्हिल तेजस नावाचा मुलगा आहे. 2 वर्षापूर्वी सिव्हिल कंप्लीट केलं. 2 वर्षापूर्वी त्याची प्लेसमेंट झाली होती. सिव्हिल. आणि आता त्यानं गेट एक्झाम दिली, ती पण क्रॅक केली त्यानं नोकरी करत आणि व्हीजेटीआयला आता एमटेक करतोय. म्हणजे तुम्हाला सांगतो फक्त झटायचंय. कॉलेज कुठलंही घ्या. तुम्ही गेटची एक्झाम देऊ शकता ना आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या ना सगळ्यात ह्या व्हिडिओतला सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा रे बाळांनो. पुण्यातलं कॉलेज घेताय आता शिवाजीनगर भागात ना एखादा फ्लॅट जरी रेंटनं घ्यायचं म्हणलं तर 20-25 रुपये भाडं आहे. पीजी मध्ये राहायचं म्हणलं तरी महिन्याला 5-6 हजार रुपये घेतात ते लक्षात घ्या. सीओपीचं हॉस्टेल जरी मिळालं तरी वर्षाला 70,000 रुपये खर्च आहे. मग या गोष्टी आहेत ना, ह्या मॅटर करतात रे बाळांनो. या गोष्टी मॅटर करतात. 4 वर्ष खर्च करायचा पालकांना ते जमलं पाहिजे. ओके. जस्ट मी इंटरव्ह्यू बघितला होता बरं का, की नीटची एक्झाम. राहुल कुलकर्णी ऑफिशियल नावाचं चॅनल आहे. तुम्हाला माहिती आहे रिपोर्टर आहे ते. खूप छान त्यांचे व्हिडिओ असतात. एका मुलाची मुलाखत घेत होते. पालक अतिशय हालाकीची परिस्थिती समजा म्हणूया आपण. अर्धा एकर शेती विकून 3.5 लाख रुपये मिळाले आणि तुम्हाला माहिती आहे 3.5 लाख, 4 लाख खर्च होतो नॉर्मली टॉपच्या क्लासेसमध्ये 2 वर्षाचा. मग तुम्ही पुण्यात राहत असला तर अजून खर्च आहे. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे. आता इम्प्रुव्हमेंट एक्झाम देतोय, त्याची तयारी करतोय. वडिलांनी 5 लाख रुपये लोन काढून एनडीएचा क्लास जॉइन केला होता. ओके. 5 लाख रुपये राहण्या-खाण्याचा खर्च वेगळा. म्हणजे थोडक्यात म्हणतो ना आपण शेती 5-7 आता पडीक जमीन जरी असेल तरी 5-7 लाख रुपये रेट मिळतो. एवढी विकावी लागते लोकांना. एवढं एक खर्चिक आहे लक्षात घ्या. आणि बघा तुमचं उज्ज्वल भविष्य दिसतंय पालकांना. त्या पालक काही करायला तयार आहेत. तरी देखील माझं काय म्हणणं असतंय बघा, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कॉलेजमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाईज करून टीएमडब्ल्यूएस मधून ऍडमिशन जर मिळवलं तर ट्युशन फी सगळी माफ होते ना 100%.
पूर्णपणे ट्युशन फी माफ जर होत असेल तर का नाही अपॉर्च्युनिटी घ्यायची? माझे कितीतरी स्टुडंट आहेत सांगतो, की ज्यांना मी केबीपी सातारा घ्यायला लावलंय फोर्स करून. नाही पाठवायचं पुण्याला. नकोय. नाही झेपणार. आता एम-आय-डी-सीत वडील काम करतायत. 10,000-12,000 पगार असेल, तर तो मुलाचा पुण्याचा महिन्याचा खर्च कसा हँडल करायचा? हा एक पॉइंट आहे ना. आता तुम्ही म्हणाल, "सर विषय तुम्ही भडकवत न्यायला लागलाय. बोललाय तुम्ही बेस्ट कॉलेजात लो पर्सेंटाइल." तर माझं सुरू एंड करतो मी कन्क्लुजनवर येणार आहे. प्रत्येकाला आपलं पर्सेंटाइल लोच वाटतं. होय, ही रिॲलिटी आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर बेस्ट कॉलेजसाठी तुमची लिस्ट पाहिजे. लिस्टमध्ये कॉलेजची फीस किती आहे, मुलींनी याचा विचार केला पाहिजे. केलाच पाहिजे. विनाकारण 5-6 लाख रुपये कशाला खर्च करा, जर तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये चांगलं कॉलेज मिळत असेल तर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगलं कॉलेज पाहिजे म्हणून ब्रांच कॉम्प्रोमाइज करू नका. होय, काही फरक पडत नाही. 4 वर्ष पाहुण्यांना सांगण्यासाठी तुम्हाला कॉलेज छान वाटेल. छान वाटेल. हां, कुठे शिकतोय? सी मध्ये शिकतोय. ओके. पण मी ब्रांच कॉम्प्रोमाइज केलेली आहे. हे तुम्ही सांगत नाही. सी तर बास. पुढचे काही बोलत नाहीत. मान्य करतो मी. टॅग पाहिजे, टॅग. क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. हा जो टॅग आहे इम्पॉर्टंट, पण त्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती पण विचार केला पाहिजे. हे माझं तुम्हाला सजेशन होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजना व्हिजिट करा. आत्ताच कॉलेज बघून घ्या. ओके. एखादं कॉलेज आवडलं की त्याच्या प्रेमात पडू नका, की हेच पाहिजे मला कॉलेज. नाही. तुम्हाला राउंड्स असणार आहेत. पहिला, दुसरा, तिसरा किती राउंड असतील यावर्षी ते माहीत नाही. सगळ्यात महत्वाचं टेक एस्पायर हे आपलं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. ओके. चॅनलला फॉलो करा आणि काहीही तुमचे डाऊट असतील तर या नंबरला WhatsApp मेसेज करा. ओके. ओके. चला, मग रेग्युलर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील, लक्षात घ्या. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.